दूधगंगा धरणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चाललेला आहे, काय सांगाल त्यावर? काय नाही, दूधगंगा धरणाचा प्रश्न आहे तो 2000 सालापासून तसे ह्या धरणाची गळती वाढलेली आहे. त्याच्या अगोदरसुद्धा त्यावेळी 2000 सालीसुद्धा तत्कालीन खासदार माने वहिनी यांनीसुद्धा त्यावेळेला या ठिकाणी बैठक लावली होती. त्यावेळेला धरणातून आतून जाऊन त्या लिफ्टमधून पाण्याची गळती जी आहे त्याचं प्रमाण बघितलं होतं आणि त्यावेळी आमचे बंधू विजयसिंह मोरे साहेबसुद्धा त्यामध्ये होते आणि अपघात त्यावेळी झाला की ती लिफ्ट खाली पडली, तुटून खाली पडली आणि हा अपघात झाला. आणि त्यानंतर बऱ्याच वेळा इथं ग्राउंटिंगचं काम झालेत, पण ते ग्राउंटिंगचं काम झाल्यानंतर जे गळतीचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला पाहिजे होतं, ते जास्त प्रमाणात वाढत गेलं. आता जवळजवळ 70वरून 70 क्युसेक्सवरून ते साधारणपणे आता 277 क्युसेक्सपर्यंत या ठिकाणी पाण्याची गळती वाढली. धरणाचा नियम असा आहे की 70 क्युसेक्सपेक्षा जादा पाण्याची गळती जर वाढली तर त्या धरणाला धोका आहे असं संबोधलं जातं आहे. पण या ठिकाणी एवढी गळती होऊन त्याला फंडसुद्धा मला वाटतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळीसुद्धा 80 कोटीचा निधी लागला. पण त्यानंतर आजकालपर्यंत या धरणाचे म्हणजे कुठल्याही पद्धतीने कार्यवाही कुठलीही झालेली नव्हती आणि एवढे दिवस शासनानं दुर्लक्षित प्रश्न काय केला हा आमचा सवाल आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही स्थानिक लोकांनी आवाज उठवला होता. एकंदरीत बघायला गेलं तर आता इथं 2 ते 3 सुरक्षा चौकी आहेत. या सुरक्षा चौकीमध्ये एकही अधिकारी नाही किंवा प्रशासन मेन हे आहे ते हजरच नाही. सक्षम अधिकारी या ठिकाणी आता बघितलं एवढं मोठं धरण अखंड जिल्ह्याची वर जाईन ठरणारं आणि कर्नाटकची वर जाईन ठरणारं हे एवढं मोठं धरण आहे. पण या ठिकाणी आपण बघितलं इथली सगळे ऑफिस या ठिकाणी शासनानं म्हणजे स्थलांतरित केलेले आहेत आणि इथलं स्थानिक अधिकारी कुठलाही अपघात झाला काय झाला तर कॅनॉल कुठला काय झालं तर तातडीने एखादं पाणी बंद करावं लागतं किंवा काय अशा वेळीसुद्धा कुणाचाही इथं पत्ता नसतोय. धरणावर कुठल्याही पद्धतीचं एक अभियंता तेवढा शिल्लक बिचारा बसलेला असतोय आणि त्याला काही करता येत नाही संध्याकाळच्या वेळेत याच्यात. त्यामुळं एक जबाबदार अधिकारी आणि त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी मंजूर इथं ऑफिस आहे पण या ठिकाणी ती लोक कार्यरत असणं गरजेचं आहे आणि ती व्हायसाठी आम्ही प्रयत्न केला आहे. माननीय छत्रपती शाहू महाराज साहेब, आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्याकडे याच्या अगोदरसुद्धा आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.